नायकांनी या ठिकाणी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहायचंय. चला नेक्स्ट मॅच जी मात्र आपल्या भेटीला येते KDCS 11 कारवली वर्षीवाडी त्यांच्या विपक्षात बोरेश्वर 11 शिवगणवाडी. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय. चला बॅटिंग करणारा संघानं अगदी सलामीचे दोन्ही बॅटर कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. पंचाच्या भूमिकेत आपण सकाळ 17 पासून पाहतोय. आमचे सन्माननीय जय सर असतील, त्यांच्या जोडीला महेश सर, विजय सर, त्यानंतर आपण उपस्थितामध्ये सौरभ सर असे आपण नामांकित पंच सध्याच्या घडीला शिरगावच्या मैदानावरती पाहतोय. पंचांची भूमिका देखील प्रत्येक टुर्नामेंटमध्ये अतिशय महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. चला मी मगाशी देखील अनाउन्समेंट केलंय. सौंदळकरवाडी तामाणे, त्यानंतर जैनुमान क्रिकेट संघ सौंदळ, वेदा 11 गांगेश्वर कारशिंगे, ध्रुवी 11 शिवप्रेमी धोपटेवाडी, BCC देऊळवाडी, श्री गुप्तादेवी क्रिकेट संघ कडूवाडी आणि आता जो मॅच झाला त्यामध्ये साई 11 बाणेवाडी कुंभवडे आणि श्री साई भराडीन देवी भराडेवाडी या संघातील संघनायक किंवा एक प्रतिनिधी आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. आणि या मॅचचा मॅच ज्यानं जबरदस्त प्रकारची बॅटिंग केली, बॉलिंग देखील अतिशय सुंदर प्रकारे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या मॅचचे मॅच साई 11 बाणेवाडी कुंभवडे संघाचा एक बॅकबोन मिस्टर गणपत ठरतायत या सामन्याचे मॅच. चला मिस्टर गणपत दादा या, आपण सामनावीरचा किताब या ठिकाणी सन्माननीय शिवाजी दादा पालेकर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आपल्यास प्रदान करण्यात येईल. त्यानंतर जी पेंडिंग सन्मान चिन्ह आहेत जी मात्र प्रत्येक संघाने त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. मॅचला होते सुरुवात. क गटामधून पहिली मॅच KDCS 11 कारवली वर्षीवाडी आणि त्यांच्या विपक्षात बोरेश्वर 11 शिवगणवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. व्हेरी फर्स्ट बॉल. ओहो, यावेळीचा बॉल पहिलाच बॉल अगदी उसळी घेणारा, काय कमालीचा यावेळी बॅक ऑफ द लेंड हा बॉलला अगदी हाताळलाय बॉलर रवींद्र यांनी. पहिलाच बॉल चांगल्या धाटणीचा पाठ पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती अगदी खेळण्यामध्ये पूर्णपणे अपयश. बॅटिंग करणारा म्हणजेच करण मिस्टर आणि त्याच्या जोडीला आपण नॉन स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला विजय यांना पाहतोय. ओहो हो, यावेळेचा बॉल पुनश्च एकदा बॅटची एज घेतली होती का, हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कारण ज्या पद्धतीचा रिॲक्शन आलाय आणि ज्या पद्धतीनं गोलंदाज देखील तसा रिॲक्ट झालाय, कदाचित हा झेल विकेट किपरच्या माध्यमातून सुटला असं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला भासतंय. मात्र गोलंदाजीचं कौतुक करूया, काय जबरदस्त प्रकारचे चेंडू हाताळतोय. गुडलेंथवरती बॉलला पिचिंग केलं जात आहे. तदनंतर मात्र अतिरिक्त उसळी या पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये मोठा फटका येत नाहीये अगदी. ओहो, इथे मात्र फेकी थोडीशी खराब. जर बॅकअप नसतं तर कदाचित काही धावा जरूर काही स्वरूपात निघाल्या असत्या. या सामन्याचे मॅच जो आधीचा सामना झाला, साई 11 बाणेवाडी कुंभवडे संघाचे एक धाकड बॅटर मिस्टर गणपत ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. त्यांना देखील या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला जातोय. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवाजी दादा पालेकर यांच्या माध्यमातून.
चला बॅक इन क्रिकेट. इथे मात्र हा बॉलला पुन्हा फेकावं लागणार आहे रवींद्र यांना. सुरुवातीचे 3 बॉल अतिशय वेगवान पद्धतीचे, टप्प्यावरती मात्र चौथा बॉल थोडासा स्क्वेअर पद्धतीचा पाहायला मिळतोय. हा बॉल मात्र पुनश्च एकदा पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की हा देखील बॉल वाईड पद्धतीचा आहे. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल पंच आमच्यापर्यंत वळतायत आणि कळवतायत की हो वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. सुरुवातीचे 3 बॉल आपण पाहिले तर फक्त 1 धाव खर्च झाली. मात्र चौथ्या बॉलचा अजूनही आपण शोधामध्ये आहोत. 2 बॉल वाईड पद्धतीचे पाहायला मिळाले आहेत. इथून मात्र कमबॅक करेल का रवींद्र हे आपण पाहणार आहोत. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. पुनश्च एकदा अगदी खांद्याचा अचूक वापर रवींद्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला डिलिव्हर केलं जात नाहीये. मोठे फटके मारण्याची संधी बॅटरला दिली जात नाहीये. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न अगदी रवींद्र यांचा राहिलाय. चेंडूला अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न देखील यशस्वी पद्धतीने त्यांचा आपण पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल विजयाने बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि यावेळेस मात्र चेंडूला थांबू शकत नाहीये. येतोय इनिंगचा पहिला चौकार. येस, थँक्यू. मच निडेड हा चौकार म्हणावा लागेल, कारण धावांचा वेग या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये वाढवणं गरजेचं होतं आणि तो चौकार आला विजयांच्या बॅटमधून. शेवटचा बॉल. हा बॉल पुनश्च एकदा चांगल्या पद्धतीचा आहे आणि या ओव्हर मधला हा मी म्हणेन चौथा बॉल डॉट येतोय आणि ओव्हर देखील यावेळेस मात्र संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना केडीसीएस कारवली वरचीवाडी संघ बिनबाद धावा जमा होत आहेत 7. येस, थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळानंतर आपण विचार केला तर बॅटिंग करणारा म्हणजेच कारवली वरचीवाडी संघ 7 धाव्यांपर्यंत मजल मारली. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट सांघिक दुसऱ्या षटकाला यावेळेस मात्र सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण प्रीतम यांना पाहतोय. रवींद्र यांना सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च होताना आपण पाहिल्या. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकामधला. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नाहीये. इनफिल्डला क्लिअर करत असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळतीये. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण विजय यांना पाहतोय. इथून मात्र धावांचा वेग वाढवण्याचं गरजेचं आहे, कारण इथून मात्र मोठी धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर 1 हॅज टू प्ले अँकर रोल, एकाला एक लिडिंग रोल खेळावा लागेल. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. अगदी बॅटर नाही तर विकेट किपर देखील बीट झाला या बॉलला. अगदी डीप मध्ये फंबलिंग देखील पाहायला मिळते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला बॉल होता प्रीतम यांचा. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न रवींद्र विजय यांचा जरूर झाला, मात्र थोडीशी अपयशी ठरलेत. या बॉलवरती देखील आपण 2 धावा जमावताना पाहिल्यात. पुनश्च एकदा प्रीतम मार्गस्थ होत आहेत. क्रमांक 4 ची जर्सी घालून राईट ओव्हर द विकेट न समोर विजय आहेत. हो, हा बॉल काय भन्नाट वेगानं टाकलाय अगदी, आणि यस विकेट देखील आली आहे. बॅटची इनसाइड एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये हा झेल विसावतोय. येते पहिली विकेट. साईबाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला.
येस, थँक्यू डीजे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पंकज दाखल झालेत क्रमांक 3 वरती. अगदी क्रमांक 3 ची जागा ही अगदी जागतिक क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा अगदी आपलं टेनिस क्रिकेट, क्रमांक 3 ची जागा ही कुठल्याही क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची समजली जाते. क्रमांक 3 भारतीय क्रिकेटला अनेक नामवंत चेहरे दिलेत. त्याच्या घडीला पंकज आपल्या संघासाठी क्रमांक 3 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि या बॉलवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी प्रीतम यांची पाहायला मिळतीये. अगदी सुरुवातीलाच आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं रवींद्र यांची गोलंदाजी पाहिली, जरूर एक चौकार आला, मात्र उर्वरित जर गोलंदाजीचा विचार केला तर अगदी जबरदस्त प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि या दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम देखील अगदी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करता येतं. हा बॉल पुनश्च एकदा अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी अनुशासित गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अगदी विकेट मिळवण्यापेक्षा बॉलला डॉट कसा काढता येईल याकडे जास्त भर या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. त्यामुळे अगदी प्रत्येक बॉल अगदी डिलिव्हर झाल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आणि कुठेतरी मी म्हणेन डोकेदुखी बॅटिंग करणाऱ्या म्हणजेच कारवली वरचीवाडी संघासाठी असेल. यावेळेचा बॉल अगदी आडव्या बॅटनं वळवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडूला कॅरी केला जातोय, फेक केली जाते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पुनश्च एकदा नव्याने जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं येथे मात्र षटक देखील संपतंय. ओव्हर क्रमांक 2 यावी मात्र संपली आहे आणि 2 ओव्हरच्या संपतीनंतर 12 धावा या एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करणाऱ्या म्हणजेच केडीसीएस कारवली वरचीवाडी संघाच्या जमा झाल्या आहेत. धावांचा विचार केला तर फक्त 12 धावा ऑनबोर्ड जमा आहेत. बॅटरमध्ये काहीशी फारशी चमक दाखवू शकले नाहीये. फक्त 12 धावा जमा आतापर्यंत झाल्या आहेत. इथून मात्र येणाऱ्या 4 बॉलवरती जर एखादा दुसरा मोठा फटका पाहायला मिळाला तर मात्र मी म्हणेन एक सन्मानजनक धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. मात्र प्रफुल लेफ्ट टाइम ओव्हर द विकेटनं इथे मात्र फटका चांगला आहे. कनेक्शन झालंय का? हो यस, कनेक्शन देखील झालंय. अगदी फिल्डरच्या डोक्यावरती दस्तक देत चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार येतोय चौकार. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. यस, थँक्यू. पहिले 2 बॉल डॉट, नंतर मात्र चौकार. नेक्स्ट बॉल. हा बॉल अगदी डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेनं कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये खेळाडू आहे, 1 धाव कंप्लीट झाली आहे. फेकी देखील अगदी त्वरित त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे या बॉलवरती फक्त आपण पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळते. एका धावेने धावफलक वधारले जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या आकड्यावरती. जी धावांची सरासरी होती मर्यादित 30 षटकांची, तिथे मात्र आता राखण्यात यश मिळालं बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्या चौकारानं कुठेतरी एक मोमेंटम प्राप्त झालं. शेवटचे मला वाटतं 2 बॉल बाकी असतील या षटकामधले. प्रफुल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बॅटिंग एंडला आपण पंकज यांना पाहतोय.
यावेळेचा बॉल ओहो समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक, कमालीचा टायमिंग आणि हा येतोय पंकजाच्या बॅट मधून तडाखा, येतोय षटकार. इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं. येस, थँक्यू डीजे. अगदी या षटकारानं खऱ्या अर्थी मी म्हणेन धावसंख्येला मोठा आकार प्राप्त झालाय. 23 धावांपर्यंत मजल मारले. शेवटचा बॉल ओहो अजून एक तडाखा, उंची खूप आहे, अंतर पार होईल का? आणि हो यस, अंतर देखील पार झालाय. बॅक टू बॅक दुसरा तडाखा येतोय, अजून एक दर्जेदार षटकार. येस, थँक्यू. यानंतर नेक्स्ट मॅच जी मात्र नवलाई क्रिकेट संघ कोणवाडी आणि नवनवलाई तळवडे इंजिनवाडी दोन संघातील संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या ठिकाणी या. दरम्यान या नवलादेवी चषक 2026च्या निमित्तानं जे खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग आणि ऑनलाईन पद्धतीने जे प्रेक्षक ही मॅच पाहतायत, ही स्पर्धा पाहतायत, त्यांच्यासाठी एक खुश खबर आहे की 30 रुपये किमतीचं तुम्हाला कुपन खरेदी करायचं आणि त्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला आकर्षक गिफ्ट या स्पर्धेच्या निमित्तानं जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. चला कोणवाडी संघ नायक, चला अगदी कमी वेळामध्ये टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो, चला टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतो नवलाई क्रिकेट संघ कोणवाडी आणि नवनवलाई तळवडे इंजिनवाडी जे मात्र या स्पर्धेचे सह आयोजक आहेत, त्यांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जातोय. आरजे रजनीश वाहिनीच्या माध्यमातून ही क्षणचित्र कॅमेऱ्याच्या आतमध्ये कैद केली जात आहेत. नाणेफेकीचा कौल, दोन कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत. दुसरी एकीकडे आपण पाहिलं तर नवलाई क्रिकेट संघ कोणवाडी तर नवनवलाई तळवडे इंजिनवाडी राजापूर विभागामधील दोन नामवंत संघ या ठिकाणी जोडले जात आहेत. चला मी विनंती करतो तुषारदादा भाणे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एनके ट्रॉफीमध्ये ज्यांना ब्रँड अँबॅसेडर आपण ज्यांना पाहिलं तुषार भाणे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कोणवाडी संघाचा कॉल आहे हेड असा कॉल, मात्र तळवडे इंजिनवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि टॉसचा बॉस होण्याचा मान मिळवलाय. प्रथमतः सर्वात आधी तुमचं स्वागत, कारण एवढी मोठी स्पर्धा तुमच्या माध्यमातून आयोजित केली जाते. टॉस जिंकलाय, प्रथम काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ. एका वाक्यात उत्तर दिलंय. मात्र कुठलीही स्पर्धा, कुठलाही कार्यक्रम हा काही दिवसांचा असतो, काही तासांचा असतो, मात्र त्यामागचे नियोजन, त्यामागची मेहनत या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या सर्व गोष्टी सांभाळून आज तुम्हाला खेळ करायचा आहे. एकंदरीत या संपूर्ण टीमसाठी काय सांगाल? खूप आमचं चांगलं नियोजन आहे आणि शिवाजी पालेकर यांनी खूप या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. गेल्या वर्षी पण खूप मेहनत घेतली, यावर्षी पण खूप मेहनत घेतली आणि ज्या वाडी मर्यादित ज्या टुर्नामेंट आहेत, ज्या वाडीतल्या जी मुलं आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म शिवाजी पालेकर यांनी दिलेला आहे. धन्यवाद, तुम्हाला या मॅच साठी शुभेच्छा. दुसरीकडे कोणवाडी संघ प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. एकंदरीत
एका आठवड्यापूर्वीच या मैदानावरती आपण भेटलो होतो. पुनश्च एकदा नव्यानं नव्या स्पर्धेमध्ये आपली भेट झाली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना कशा पद्धतीची तयारी केली आहे? प्रथम बॅटिंग करत असताना आम्हाला तर जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न असेल आमचा, आणि आम्हाला पालेकरने चांगल्या टुर्नामेंटमध्ये प्रवेश दिल्याबद्दल त्याचे पहिले सर्वप्रथम आभार मानतो. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कोणवाडी संघाचे संघनायक आणि संपूर्ण संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे. इंजिनवाडी संघाने देखील आपल्याला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे. या स्पर्धेची खास वैशिष्ट्य, प्रत्येक सहभागी संघाला या ठिकाणी आकर्षक असं सन्मान चिन्ह शिवाजीदादा पालेकर यांच्या शुभ हस्ते प्राप्त केलं जात आहे. हॅलो, जाऊया बॅटिंग क्रिकेट. इथं मात्र दुसऱ्या इनिंग शिवगणवाडी संघ आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 30 धावांचा टार्गेट प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर KDCS 11 या संघानं सेट केलंय. शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 षटकार, ज्याने मात्र धावसंख्येला एक वेगळी कलाटणी दिली आहे. इथे मात्र वा क्या बात आहे, तडाखा जोरदार चेंडू चाललाय सीमा पार, येतोय या इनिंगचा षटकार. यस, थँक्यू डीजे. अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये हल्ला चढवला होता बॅटरनं, मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये इथे मात्र प्रीतम आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल मात्र पुन्हा फेकावा लागेल, हा बॉल पुन्हा फेकावा लागेल, कारण लेगस्पिनच्या जास्त बाहेर जाणार हा बॉल. त्या बॉलवरती मात्र पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की हो हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होतीये. धावांचा विचार केला तर धावा आता वेगानं पुढे सरकल्या, धावा जाऊन पोहोचतात म्हणजेच 13. त्यामध्ये आपण प्रीतम याच्या एक चौकार एक षटकार देखील पाहतोय. अमेयाचा नेक्स्ट बॉल, त्याला मात्र चांगल्या पद्धतीनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 बाउंड चेंडू सीमा पार गाठतोय, येतोय अजून एक दर्जेदार चौकार. यस, थँक्यू. अगदी अमेय यांच्यावरती पहिल्याच ओव्हरमध्ये हल्ला चढवलाय बॅटर प्रीतम यांनी. प्रीतम यांची गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची राहिली होती. आता बॅटिंग देखील अगदी तडाखेबाज, ताबडतोड आणि तोडफोड पाहायला मिळतीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार अगदी आकर्षक पद्धतीनं, त्यानंतर आक्रमक षटकार देखील आपण पाहिलाय. धावांचा विचार केला तर 17 धावांपर्यंत मजल मारली आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे. हा बॉल अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, इथे मात्र बॉलने हुलकावणी दिली आहे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या ओव्हर मधला अजून एक बॉल बाकी आहे, एक बॉल शेष, कारण या ओव्हर मध्ये आपण 2 वाईड पाहिलेत, त्यामुळे शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. 17 धावा ऑनबोर्ड जमा आहेत, 13 धावांचा अजूनही पाठलाग येणं बाकी आहे. फुलटॉस, त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत बॅटर प्रीतम. डॉट बॉल येतोय, ओव्हर संपते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इकडे आपण पाहिलं तर बोरेश्वर 11 शिवगणवाडी बिनबाद धावा जमा होत आहेत, त्या म्हणजे 17.
हॅलो, थँक्यू. अगदी आमच्या समोरच्या कक्षाच्या दिशेने आपण पाहिलं तर मालिका वीरासाठीची आकर्षक स्पोर्ट्स सायकल ची मात्र एमपी स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आहे. ती देखील या ठिकाणी शिवाजीदादांच्या हस्ते त्याचं अनावरण झालंय. पाहूया या स्पर्धेच्या अंतिम क्षणांमध्ये कुठल्या खेळाडूचं नाव त्या सायकलवरती कोरलं जातंय. सध्याच्या घडीला मात्र जाऊया बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र सांघिक दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती 333 क्रमांकाची जर्सी घालून करण इन ऍक्शन मध्ये आपण त्याला पाहणार आहोत. चला स्पीडअप करायचंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा या ठिकाणी प्रथम यानं कंप्लीट केली आहे. आता मात्र अशोक यांच्याकडे स्ट्राईक आली आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी राऊंड विकेटनं करण मार्गस्थ होत आहेत. ओहो, हा बॉल अगदी कोलवर टप्प्याचा, त्याला मात्र ऑन साईडला मारलाय. कार्पेट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फेकी केली जातीये आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर एक धाव पुनश्च एकदा नव्याने जोडली जातीये. अगदी अर्धा अधिक टप्पा पार केलाय, त्यामुळे आता मात्र सावध पद्धतीनं खेळ केला जाईल अशोक आणि प्रीतम यांच्या माध्यमातून. कारण मोठे फटके मारण्याची तेवढीशी गरज आता नाहीये, जोखीम पत्करण्याची गरज नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं प्रीतम बरसलाय, अगदी कमालीची बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुनश्च एकदा नेक्स्ट बॉल करण. हा बॉल आखूड टप्प्याचा, पुनश्च एकदा शॉर्टम केला. इनफिटच्या आतमध्ये चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि ही मॅच जर शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जायची असेल तर बॉलिंग करणाऱ्या म्हणजेच कारावली वरचीवाडी संघाला डॉट बॉल करावे लागतील. फिल्डिंग देखील चांगल्या पद्धतीची करावे लागतील. विकेट्स मिळवावे लागतील. आणि त्याच प्रयत्नामध्ये सध्याच्या घडीला सुरुवातीचे 2 बॉल आपण पाहतोय. हो, हा बॉल खराब लाईन त्याला मात्र पनिश केलाय. टायमिंग प्रॉपर, चेंडू निघून जाईल. फाईन लेगच्या डोक्यावर अजून एक तडाखा येतोय प्रीतमच्या बॅट मधून. षटकार. काय बॅटिंग करतो, अगदी ताबडतोड तोडफोड बॅटिंग यावेळेस मात्र प्रीतम यांची पाहायला मिळते. आणि हा बॉल अगदी मी म्हणेन एखाद्या जखमी वाघाच्या तोंडामध्ये जशी शिकार सापडावी ना, तसा हा बॉल अगदी त्याच्या बॅटच्या रडारमध्ये सापडला आणि त्याला मात्र चांगलं पिकअप केलं, सफल झाला आणि 6 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या प्रीतम यांनी. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये बॅटची आतली कडा घेतली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग मध्ये, डीप मध्ये खेळाडू आहेत. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळेल. इथे मात्र या सिंगलनं धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. हा बॉल इथे मात्र अशोक देखील सांगतायत की हो, मी देखील चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. शेवटचा फटका देखील माझ्या बॅट मधून येईल आणि हा येतोय विजयाचा षटकार. क्या बात आहे, काय बॅटिंग केली यावेळेस मात्र बोरेश्वर 11 शिवगडवाडी क्रिकेट संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं बॉलिंग करत असताना एक विकेट देखील मिळवल्या. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली आणि बॅटिंग करत असताना ताबडतोड तोडफोड बॅटिंग ज्याची पाहिली मिस्टर प्रीतम ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला मिस्टर प्रीतम या, अगदी आपण मॅन ऑफ द मॅचचा आपला जो पुरस्कार आहे तो आपण त्या ठिकाणी लगेचच घेऊन जायचंय. आणि जे मुख्य आमच्या रोडवरती, समोरच्या रोडवरती ज्यांनी ज्या बाईक पार्क केल्या त्यांना विनंती आहे, कृपया एक कॉल आम्हाला शिरगावातून आलाय, वाहतुकीसाठी थोडासा अडथळा त्या ठिकाणी होतोय. कृपया मैदानाच्या खालच्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी बाईक पार्क करायची आहेत. ज्या रोडवरती ज्या बाईक पार्क केल्या त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी रोडच्या खालच्या बाजूला तुम्ही बाईक पार्क करायची आहेत. चला मिस्टर प्रीतम या. आणि नेक्स्ट मॅच जी मात्र टॉस जिंकलाय 9-9 ही तळवडे इंजिनवाड. आणि इंजिनवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चला कमी वेळामध्ये त्या ठिकाणी आपलं फील्ड पोझिशन सेट करून घ्यायचंय.
चला प्रीतम आले त्या ठिकाणी मी विनंती करेन मी तेजस दादांना विनंती करतो की आपण प्रीतम यांना मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार प्रदान करायचा आहे. चांगली बॅटिंग प्रीतम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, बॉलिंग देखील सुंदर पद्धतीची पाहायला मिळाली आणि आयोजन कमिटीचे एक सहकारी तेजस दादा यांच्या माध्यमातून